आज तुमच्या मनामध्ये हे करू का काय करू कोणाकडे जो माझ्या जीवनात आलेले हे संकट हे दुःख ते कसं निवारण होईल हे जे अनेक जीवनात विचार तुमचे उत्पन्न होतात ना ते विचार थांबल्याशिवाय राहणार नाही. एक शाश्वत त्याकडे अलौकिक सत्य साधन जे व्यासजीच्या मुखातून जे प्रगट झालं मायबाप जगाच्या कल्याणाकरता ते साधन सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक करावं लागेल तुम्हाला. घरातून निघल्यापासून कोणाला न बोलता फक्त मुखामध्ये ओम नमः शिवाय करून म्हणावं लागेल. मी 7 दिवस सांगतो आयुष्यभरात तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. आयुष्यभर 7 दिवस फक्त कथा तुमच्या मनात असावी. दास महापुराण कथा ऐकायला जायचं, माझ्या भोलेनाथांची कथा ऐकायला जायचंय, माझ्या शिवांची कथा ऐकायला जायचंय. हे 7 दिवस फक्त ही वेळ बस त्याच्या करता असेल. 7 दिवस कथा इथे 4 वाजता कथा संपते, कथा संपू द्यायची नाही. कथा घरी गेली तरी कथा चालू पाहिजे, घरात गेलं तरी कथा चालू पाहिजे, स्वयंपाक करत असताना कथा चालू पाहिजे, जेवत असताना कथा चालू पाहिजे, आराम करत असताना कथा चालू पाहिजे. हे 7 दिवस 1 मिनिट सुद्धा वाया न घालता या 7 दिवसामध्ये कधीही कोणाची निंदा होऊ द्यायची नाही. त्या 7 दिवसामध्ये कोणाविषयी अविचार आपल्या मनामध्ये कधी आणू द्यायचे नाही. मी 7 दिवस सांगतोय, महिनाभर नाही सांगतो. 7 दिवस कधीच माहिती कोणाची निंदा असेल, कोणाविषयी जे वाईट विचार असतील माहिती कधीच 7 दिवसात नाही. 7 दिवसामध्ये कधी आपल्या मुखातून अपशब्द निघणार नाही याची त्या ठिकाणी दक्षता घ्यायची नाही. 7 दिवसामध्ये या हातानं या शरीरानं कधी पाप होईल, कधी आपल्या मुखाने आपल्यामुळे कोणाला त्रास होईल, दुःख होईल, त्याचं अंतःकरण दुखवलं जाईल, असं कधीच करायचं. या 7 दिवसामध्ये कथा ऐकायला बसल्यानंतर फक्त भगवंताचं चरित्र, भगवंताचं स्मरण, भगवंताचा सत्संग डोळ्यासमोर पाहायचं. इथं बसल्यानंतर इकडे हो पाय, तिकडे पहा, कोणी उठलं त्याच्याकडे पाहायचं, कोणी जांभळे दिली त्याच्याकडे पाहायचं. 7 दिवसामध्ये जर तुम्ही इथं स्थिर बसला नाही तर मायबाप मी सांगतो माझा देव माझ्या समोर आहे, एवढं जर तुम्ही पालन केलं नाही आणि 7 दिवस कोणतीही अपेक्षा न ठेवता ही कथा शेवट करायची. कोणती अपेक्षा नसेल जीवनामध्ये, कोणतीच नाहीये. ही कथा ऐकल्यानंतर माझं चांगलं होईल ही सुद्धा अपेक्षा ठेवायची. त्या 7 दिवसामध्ये कोणती अपेक्षा न ठेवता फक्त कथा आपल्या करता ऐकायची नाहीये, कथा त्या भगवंत करता ऐकायची. जी व्यक्ती निस्वार्थपणे ही कथा करेल, ऐकल, ते श्रवण करेल माहिती मी ठामपणे सांगतोय, मी विश्वासाने माझा देव माझ्या समोर आहे, विश्वास करून माझ्या तळमळीने सांगतोय. जी व्यक्ती 7 दिवशी तपश्चर्या अगदी पवित्र मानून करेल, तिला पुन्हा आयुष्यभर पुन्हा काही करायची आवश्यकता पडणार नाही. काहीच नाही रे, काहीच. जगातील सर्व साधन शून्य सांगितले, शून्य आहे. पण पुढे ऐका, आणि जी व्यक्ती कथा ऐकायला येते पण इथं बसत असताना सुद्धा कथेमध्ये तिचं मन नाही. कोणी जांभळीकडे पाहणं, कोणी उडलं तिकडे पाहणं, कोणी नवीन आलं तिकडे पाहणं, सगळीकडे जी व्यक्ती बसून सुद्धा कधीच लक्ष नसतं, त्या व्यक्तीने देवासमोर रडली, आता पिता केला, आयुष्यभर उपवास धरले, काही केलं, ठामपणे सांगतोय तिला एक तीळ मात्र सुद्धा फळ प्राप्त होणार नाही. नाही होणार, सत्य बोलतोय. इथं एवढं होत असेल, कधी लक्ष नसेल, अरे करा, किती साधन करा, काय करायचं करा, काही मिळणार नाही. कारण माझं शास्त्र सांगते, कथा सांगते,